गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभू गवळी हे आपल्या गावातील विविध प्रश्नांसंदर्भात 1 सप्टेंबर 2025 पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते। अखेर 6व्या दिवशी प्रभू गवळी यांच्या उपोषणाला यश आले असून आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी उपोषण सोडले। घोडेगावचे सामाजिक कार्यकर्ते ताहेर अली सय्यद व घोडेगावचे युवक नेतृत्व व भावी सरपंच माऊली भोंडवे, शिवाजी मुळे, माननीय तहसीलदार श्री मच्छिंद्र पाडळे साहेब, माननीय गट शिक्षण अधिकारी शेवाळे साहेब, पोलीस कर्मचारी नासिर खान व इतर कर्मचाऱ्यांसोबत लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले। 6 दिवसांनी प्रभू गवळी यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळालाय। माननीय गट विकास अधिकारी साहेब जामखेड यांच्या विरुद्ध CO साहेब जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं प्रभू गवळी यांनी सांगितलंय। पुढे गवळी असे म्हणाले की जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाची तात्काळ निवृत्ती केली असून माध्यमिक विद्यालयात पोस्टर मार्फत लवकर शिक्षक देण्यात येतील। तसेच वडेकर वस्ती निधी जिल्हा परिषद कार्यालयात प्रस्तावित असून तो सुद्धा लवकरात लवकर मंजूर करण्यात येऊन तो सुद्धा निधी लवकर देण्यात येईल व इतर मागण्यांचे सविस्तर गट विकास अधिकारी यांच्याकडून लेखी मिळालेले ते सुद्धा केवळ माननीय तहसीलदार साहेब यांनी महत्त्वाची भूमिका घेतल्यामुळे पुढील सर्व माझ्या उपोषणाला यश मिळाले असंही गवळी म्हणाले। गटविकास अधिकारी हे 21 तारखेला निवेदन द्यायला गेले असता त्यांच्यावर चौताळून कॉलर उडवून म्हणाले की तू उपोषण करतोस, मी बाहेर सर्वसामान्याला अशी वागणूक मिळाल्याने मी फार दुःखी झालेलो असून यांची माननीय CO साहेब यांना लवकरच लेखी तक्रार करणार असून वेळ पडल्यास जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषण सुद्धा करणार आहे असे सांगितलंय। शिक्षकाची तात्पुरती माननीय गट विकास अधिकारी यांनी तात्पुरती नेमणूक केलेली आहे, त्यामुळे त्यांचा तो एक प्रश्न सुटलेला आहे। दुसरा प्रश्न हा माध्यमिक स्तरावरचा आहे, संस्थेचा आहे तो शिक्षक नेमणूक, त्याच्यामुळे 25 मिनिटं त्याच्यावर काही कारवाई करता येत नाही। आणि दलित वस्तीमधल्या जे काही त्यांची मागणी होती कामाची, ती मागणी आपण वर्ष कार्यालयात ग्रामपंचायतमार्फत ती कामाची मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे दलित वस्तीच्या कामाचा तो प्रश्न सुटण्यास मदत होईल। 1 तारखेपासून जे उपोषण चालू होतं ते आज सोडत आहे। जामखेड तालुक्याचे प्रभारी तहसीलदार पांडोळे साहेब यांनी सकाळी प्रत्यक्ष येऊन भेट दिली। त्यांनी BDO साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्याचं काय आहे ते तात्काळ थांबवा, नाहीतर मी जिल्हाधिकारी साहेब यांना अहवाल पाठवेन। त्याच्यानंतर आत्ताच हे BDO साहेब पांडोळे साहेब हे व त्यांचे सहकारी इथं आले, शेवाळे साहेब हे इथं आले आणि त्यांनी आत्ताच लेखी दिलेला आहे। तर त्या लेखीमधून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आता दिलेलाच आहे, ऑलरेडी ऑर्डर आहे असं पत्र आहे आणि मुख्याध्यापक हा बदलीनं येईल आणि जिजामाता विद्यालयामध्ये जे पोर्टलद्वारे बदली होऊन आपल्या जिजामाता विद्यालयाला शिक्षक येणार आहेत। तसेच मला फक्त एक दुःख वाटतं की BDO साहेबांनी 21 तारखेला जे वेगळ्या पद्धतीने मला वागणूक दिली की हाताच्या बाया मागं सारून तुझं उपोषण कसं काय करतो बघतो, हे जरा मला दुःख वाटतंय की मी जे संघर्ष करत आहे हे फक्त गावाच्या हितासाठी करत आहे, व्यक्तिगत हितासाठी करत नाही। पण समाजसेवा करत असताना सुद्धा काही अधिकारी कोणाच्या तरी राजकीय पोटऱ्याचा वरद हस्त आहे असून ते जरा वेगळ्या अँगलने सर्वसामान्याला वागणूक देतात, हे त्यांच्याकडून घडू नये। आणि तसं घडत असन तर पुढच्या काळात जर माझ्या गावावर त्यांच्याकडून BDO साहेबांकडून अन्याय झाला तर मी शिवसाहेबांकडे दाद मागन आणि शिवसाहेबांच्या ऑफिसला उपोषणाला बसून तिथं वेळ प्रसंगी गावासाठी आत्मदहन करीन, एवढं बोलून मी थांबतो। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।